अध्याय पहिला अर्जुनविषादयोग धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय तात्पर्य. येथे धर्मक्षेत्रे, जेथे धार्मिक कार्ये केली जातात असे ठिकाण, हा शब्द अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. कुरुचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत साशंक होता. आणि त्यामुळे त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली. त्यांनी काय केले? पूर्ण निर्धार युद्ध करण्याची तयारीने स्वतःचे आणि आपला भावाभाऊ पांडू यांचे पुत्र, कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती. तरीसुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे. भावाभावांमध्ये तडजोड करावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिनिषेधाबद्दल निश्चितपणे जाणून घ्यावयाचे होते. कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आले आहे आणि पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणारे परिणामने तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला. याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकतः सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असा होणार हे तो उत्तम रीतीने जाणत होता. संजय हा व्यासांचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्राचे कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते. पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखविण्यात आले आहे. त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारसहक्कातून वगळले. यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की, ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तण काढून टाकले जाते, त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रातून तणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूह नामोनिशाण जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेले धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवत करतील. धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रा या शब्दांचा ऐतिहासिक आणि वैदिक महत्त्वाबरोबर ही विशेष महत्त्व आहे.